श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत शाकंभरी नवरात्र दिनांक 18 जानेवारी 2024 प्रारंभ होत आहे. वर्षभरात एकूण 3 नवरात्री येतात. पहिली नवरात्री चैत्र नवरात्र, दुसरी नवरात्री शारदीय नवरात्री आणि तिसरी शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते. शारदीय नवरात्री अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते. तर शाकंभरी नवरात्री पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीची नवरात्र सुरू होते. नवरात्रीची कथा. एकदा आपल्या देशात अवर्षामुळे लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून जीव सोडू लागले. देवीला त्याची दया आली. त्यावेळी तिने आपल्या शरीरातील अनेक भाज्या व पालेभाज्या निर्माण केले, म्हणून तिला शाकंभरी हे नाव प्राप्त आहे. नवरात्री निमित्त एक संकल्प. या 9 दिवसात 18 जानेवारी पासून 9 दिवस विविध भाज्या आहारात समाविष्ट करण्यात तसेच इतरांना रसरूपात द्यावेत. हे व्रत कोणालाही सहज शक्य होईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील हे हितकारक आहे. पूजा पद्धत. सकाळी अंघोळनंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून चौरंगावर लाल कपडा पसरावा व दुर्गेच्या मूर्तीला प्राण प्रतिष्ठा करावे. आता शाकंभरी देवीचे स्मरण करा. हळद, कुंकू, अक्षदा, सौभाग्याचे वस्तू अर्पण करावेत. शाकंभरी देवी ही वनस्पतीची देवी मानली जाते. त्यांच्या पूजेमध्ये ताजी फळे व भाज्या अर्पण करावे. शाकंभरी देवीच्या या मंत्राचा जप करा. शाकंभरी नीलवर्ण नीलोत्पल विलोचन मुष्टिमशीली मुखपर्ण कमलम कमलाय. ह्या श्लोकाचे पठण केल्यानंतर शाकंभरी देवीची कथा ऐका आणि मग आरती करा. या 9 दिवसात हा उपाय करा. गरजूंना फळे, भाज्या, अन्नधान्य आणि जल दान करा. यामुळे देवीची उपासनेचे फळ लवकर मिळण्यास मदत होईल. घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही. तसेच तुम्ही दुर्गा सप्तशतीचेही पाठ करू शकता. तुम्ही 9 पाठ करा किंवा 1 जरी केलं तरी चालते. तुम्हाला जसे जमेल तसे करा. 9 दिवस केले तर हे अतिउत्तम. दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना मांसाहार चालत नाही. 9 दिवसाची सेवा करा. शाकंभरी देवी तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुख समृद्धी लाभो. श्री स्वामी समर्थ.